नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये, सकाळच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता टाईम झाला आहे 8 आणि आपण मित्रांनो साफसफाई करत आहोत. आपले दत्ता मंदिर आहे त्याची. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे ते दत्ता मंदिर आहे. तर मित्रांनो, पहिले खूप चांगलं होतं, पण आता याला बांधून कमीत कमी 40-50 वर्षाच्या वरचा कालावधी लुटून गेला आहे. त्यामुळे आता त्याची जी कंडिशन आहे ती एवढी खास राहिली नाही आहे. पण तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवू इच्छितो दत्ता मंदिरांचा आपल्या व्ह्यू देतो की कसं. इथे पहिले दत्तांची मूर्ती होती, तुम्ही बघू शकता यामध्ये. आणि तिथे आपले लाकडी गणपती बाप्पा आहेत. त्याच्यानंतर ते आपले शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा आहे. त्याच्यानंतर खूप काही अशा मूर्त्या होत्या मित्रांनो. त्या आता आपण आपण जे मंदिर बांधलं आहे तिथे शिफ्ट केलं आहे. आणि त्याचीच मित्रांनो काही दिवसांपूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. याची परिस्थिती मित्रांनो खूप पहिली छान होती, पण आता हळूहळू जसं ते काम जुनं होत चाललं आहे तसं त्याची ते डबघायला आलं आहे. आणि आता ते हळूहळू काही दिवसांनी तुटून सुद्धा जाईल. बघू शकता हे आपले खंडोबा देवाचं मंदिर आहे. आणि ते इथे मित्रांनो आपली ती दत्ताची मूर्ती होती पहिली. आणि हे आपले नवनाथ मित्रांनो बघू शकता. किती कुशल कारागीर असतील ते की त्यांनी एवढे आखीव असे मस्त त्यांच्या कलेमार्फत किती सुंदर अशा पेंटिंग्स तयार केल्या होत्या. आता हे नवनाथ आहेत, पण त्याच्यातले काही आपले शोकेस मागे आहेत. आता ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही, तरी एकदा जमलंच तर बघा. नाही दिसत आहे. आणि इथे मित्रांनो आमचा मोठा मामा होता, तो पोथी वाचन गीता वाचन याच्यासाठी बसायचा. हां, आता ते गोटीला माहिती नाही आमच्या. आणि बघू शकता हा आहे आमचा मोठा मामा. तर बघू शकता मित्रांनो, या आहे VCR कॅसेट, ज्या की मी तुम्हाला दाखवत होता. तर आपल्याकडे मित्रांनो आपल्या मम्मी पप्पांची जी लग्नाची कॅसेट आहे ती सुद्धा VCR कॅसेटच आहे. तर कोणाला मित्रांनो माहिती असेल की कशा प्रकारे ही कॅसेट कन्वर्ट करायची आहे पेनड्राईव्हमध्ये, तर आपल्याला त्या पेनड्राईव्हमध्ये सर्व जे फुटेज आहे ते रेकॉर्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ही जी आपली आठवण आहे ती जपता येईल. कारण की आता मित्रांनो हे VCRचे जे सेटअप आहे तो खूप कमी लोकांकडे राहिला आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या कॅसेट आहे त्या पेनड्राईव्हमध्ये करणं खूप कठीण झालं आहे. पण तरी जर मित्रांनो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल जे करू शकत असेल तर त्यांनी कृपया करून माझा जो ऋषी पालवे ब्लॉग्स किंवा ऋषी पालवे जे माझ्या इंस्टाग्राम हँडल आहे तिथे तुम्ही मला DM करा. आपण नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. कारण की आपल्याला ही जी आपली आठवण आहे ती लवकरात लवकर व्यवस्थित करून घ्यायची. कारण की ह्या ज्या कॅसेट आहेत ह्या हळूहळू आता खराब होत चालल्या आहेत आणि पुढे जाऊन रिकवर होतील की नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे आता सगळ्या चांगल्या कंडिशनमध्ये तर करून घ्यावं म्हणतो. तर कोणाकडेही जर काही इन्फॉर्मेशन असतील की कशा प्रकारे ह्या कॅसेट तुम्हाला VCRच्या ज्या कॅसेट आहे तर कशा प्रकारे या VCR कॅसेट आपण कन्वर्ट करू शकतो पेनड्राईव्ह फुटेजमध्ये, तर सांगा मला. आपण नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. चला मग मित्रांनो. आणि हे बघू शकता धुमाकूळ नावाचा पिक्चर होता मित्रांनो मराठी, त्याची कॅसेट आहे. तर अशी खूप जुन्या आठवणी आपल्याला इकडे संग्रहित करून ठेवल्या आहेत दत्ता मंदिरामध्ये. ते आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत आज. इजा बिजा तिजा ही मराठी मूवीचं तुम्हाला ही कॅसेट आहे बघू शकता. तर खूप अशा आपल्याला जुन्या आठवणींना उजाळा देतो आपल्या अशा जेव्हा आपण आपल्या उरीसुरीचं सामान काढतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप आपल्या अशा जुन्या वस्तू ज्या की कॅसेटीजमध्ये आपण संग्रहित करून ठेवल्या आपल्या आठवणी. जसं की आत्ता आपण या व्हिडिओमार्फत आपली आठवणी संग्रहित करून ठेवतो आहे, तसंच हे जुन्या टायमाच्या मित्रांनो आठवणी संग्रहित करून ठेवायचे माध्यम होते. एवढं आहे. तर बाकीचं बघू आपण पुढे. ते बघा तिथे गोटूसुद्धा शोधतोय त्याचा अजून. तर आता आपण सिन्नरमधील श्रीकृष्ण मंदिर इथे आलो आहे आणि जाणार आहोत आणि मस्त श्रीकृष्णाचं दर्शन घेणार आहोत. तर चला आज जाऊया.